चला तर मग आज आपण घरच्या घरी मऊ आणि लुसलुशीत उपीट बनवूया। काही जण याला उपीट म्हणतात तर काही जण उपमा म्हणतात। तर सर्वात प्रथम आपण बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, मिरची देखील बारीक चिरून घ्यायची आहे। कढई व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रवा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे। तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जी व्यवस्थित तडतडली पाहिजे। नंतर जिरे टाकून मिरच्या टाकून घ्यायच्या। कढीपत्त्याशिवाय उपीटला चव येणं शक्य नाही, त्यामुळे आपण कढीपत्ता देखील व्यवस्थित तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपण थोडी उडीद डाळ टाकायची आहे। उडीद डाळीमुळे उपम्याला बहुत चांगली टेस्ट येते। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। पाण्याला थोडीशी उकळी फुटू द्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ आणि साखर घालायची आहे। साखर थोडीशी चवीपुरती टाकायची आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। आपण तो भाजलेला रवा याच्यामध्ये टाकला आहे।